स्टार्ट. गुड मॉर्निंग. 10वी अ ते 10वी फ सुलाख्या स्कूलचे सर्व विद्यार्थी तुमचं भूमितीच्या आजच्या तासाला मी हार्दिक स्वागत स्वागत करतो. आज आपण कालचा जो टॉपिक झालेला होता त्याच्या पुढे कंटिन्यू करत आहोत. काल आपण स्पर्शिका छेदिका प्रमेय बघितलं. स्पर्शिका छेदिका प्रमेयाच्या आधी आपण आंतरलिखित कोनाचे प्रमेय बघितले. स्पर्शिका छेदिका प्रमेय आणि आंतरलिखित कोनाचं प्रमेय हे असं आहे की त्या आंतरलिखित कोनानं जो कंस आंतरखंडित केलेला असतो किंवा स्पर्शिका आणि छेदिकेच्या मुळे होणाऱ्या कोनांनी जो कंस आंतरखंडित केलेला असतो त्या कोनाचं माप हे त्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. आता ह्याचं एकत्रीकरण करून केलेला एक प्रमेय आहे. त्याच्या आधी एक टॉपिकचं नाव टाका, एकांतर वर्तुळखंड. अल्टरनेट सेगमेंट्स नाव टाका, अल्टरनेट सेगमेंट. मी आता व्हाईट बोर्डला जातोय, सगळेजण आडवा मोबाईल धरा. अल्टरनेट सेगमेंट्स, एकांतर वर्तुळखंड, यालाच म्हणतात अल्टरनेट अल्टरनेट सेगमेंट. आता हा टॉपिक स्पेशली वेगळा असा कोणी घेत नाही, परंतु मी तुमच्या कन्सेप्ट चांगल्या करणार आहे, हे माझं व्रत आहे. मग मी तुम्हाला शिकवणार हे. आता हे बघा, हा आपला नेहमीचा सर्कल, वर्तुळ, त्याचा केंद्रबिंदू आहे ओ. बर, एक छेदिका आली, एक सिकॅन्ट आली आणि तिनं हे दोन तुकडे केले. आता समजा असं की तुमच्याकडे एक वर्तुळाकार कागद आहे, म्हणजे कागद आहे म्हणजे नुसतं कडं नाहीये, ते वर्तुळाकार कडं मध्ये पोकळ नाहीये, हे सगळं भरीव कागद आहे. प्लेट आहे तुमच्याकडे वर्तुळाकार पुठ्ठ्याची, कळलं का? मग असं जर तुमच्याकडे प्लेट असेल तर जर मी कात्रीनं या लाईन एल वरून कट केलं तर हा एक तुकडा पडेल आणि दुसरा हा एक तुकडा पडेल, बरोबर आहे की नाही? या तुकड्याला आपण R1 म्हणूया आणि ह्या तुकड्याला R2 म्हणूया. मग हे R1 आणि R2 कोण आहेत? वर्तुळखंड आहेत. दोघही एकमेकांचे एकांतर वर्तुळखंड आहेत. दोघं वैयक्तिक कोण आहेत? वर्तुळखंड आहेत. मग एखादा मोठा असू शकतो, हा मोठा आहे, हा छोटा आहे. कदाचित जर व्यासातून गेलं म्हणजे केंद्रबिंदूतून जर गेला असतं तर निम्मे निम्मे सेम सेम झाले असते. समजा ही रेषा अशी गेली तर एक अतिशय छोटा वर्तुळखंड झाला आणि उरलेला एवढा मोठाच्या मोठा होईल, बरोबर आहे ना? म्हणजे असे वर्तुळखंड होऊ शकतात, नो प्रॉब्लेम. मग R1 आणि R2 कोण आहेत? These are two segments formed by a secant line A, B or L line. ती A आणि B मध्ये छेदती म्हणून मी लाईन AB म्हणतो. R1 and R2 are the segments. पण R1 ला R2 चा एकांतर वर्तुळखंड म्हणायचं, R2 ला R1 चा एकांतर वर्तुळखंड म्हणायचं. R1 R2 कोण आहेत? दोघं वैयक्तिक वैयक्तिक वर्तुळखंड आहेत, पण R1 हा कुणाचा एकांतर वर्तुळखंड आहे? R2 चा. R2 हा कुणाचा वर्तुळखंड आहे? एकांतर वर्तुळखंड R1 चा. R1 is the alternate segment of R2. R2 is the alternate segment of R1. आता तुम्हाला कळलं व्यवस्थित? आता एवढीच आकृती काढा, फक्त ते शेडिंग करू नका. हे सगळं शेडिंग केलेलं, रेषा नकोत फक्त आपल्याला, बाकी पुन्हा लिहितो मी. हा हा आहे R1, काढा आकृती. ओ केंद्रबिंदू आहे, ते RO लिहिता नाही, ओ साइडलाच लिहितो.
झालं. आकृतीत ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात, फॉर द सर्कल विथ सेंटर ओ, फॉर द सर्कल विथ सेंटर ओ, लाईन एल इज ए सिकॅन्ट. रेषा एल ही वृत्तछेदिका आहे. रेषा एल ही वृत्तछेदिका आहे. फुल स्टॉप. ती वर्तुळास ती वर्तुळास ए व बी बिंदूत छेदते. इट इंटरसेक्ट्स द सर्कल इन 2 पॉइंट्स ए अँड बी. ती वर्तुळास ए व बी बिंदूत छेदते. intersects the circle in 2 points A and B. म्हणून वर्तुळ प्रतलाचे therefore the plane of the circle is divided into 2 parts. वर्तुळ प्रतलाचे 2 भागात विभाजन होते. 2 भागात विभाजन होते. फुल स्टॉप. प्रत्येक भागास वर्तुळखंड असे म्हणतात. Each part is called segment of the circle. प्रत्येक भागास वर्तुळखंड असे म्हणतात. Each part is called as segment of the circle. पॅराग्राफ. आकृतीत R1 कॅपिटल व R2 हे वर्तुळखंड आहेत. In the figure, R1 and R2 are the 2 segments of the circle. Paragraph. Also, तसेच R1 ला R2 चा अवतरण चिन्ह करत चला. R1 कॅपिटल काढा, दिसू दे जरा चांगलं. R1 ला R2 चा एकांतर वर्तुळखंड म्हणतात. R1 is called as the alternative segment. Alternate सुद्धा चालतं. Alternate segment of segment R1, segment R2. पॅराग्राफ. या उलट अजून एकदा सांगतो मराठीत. R1 ला R2 चा एकांतर वर्तुळखंड म्हणतात. या उलट खालच्या वेळेला R2 ला R1 चा एकांतर वर्तुळखंड म्हणतात. इंग्लिश मीडियम. Also, R2 is said to be alternate segment of R1. नुसतं सेग लिहू नका, सेगमेंट लिहा. सेग म्हणलं की ते रेषाखंड झाला. सेगमेंट शब्द लिहा. सेगमेंट म्हणजे हे सगळं, हे 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 सगळं. आणि नुसतं सेग म्हणलं की रेषाखंड झाला. सेग एबी, रेषाखंड एबी. प्रत्येक शब्दाला महत्व आहे, व्यवस्थित हे करा. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं R1 आणि R2 हे एकमेकांचे एकांतर वर्तुळखंड आहेत, हे समजलं तुम्हाला. आता नाव टाका. प्रमेय, थेरम. angles made in
अल्टरनेटिव्ह सेगमेंट किंवा अल्टरनेट सेगमेंट. एकांतर वर्तुळखंडातील कोनांचे प्रमेय. अँड अँगल्स मेड इन अल्टरनेट, शॉर्ट मध्ये कधी कधी त्याला ALT म्हणतात, अल्टरनेट सेगमेंट. अँगल्स मेड इन अल्टरनेट सेगमेंट. काढा आकृती. मोठं सर्कल काढा जरा तुम्ही. परफेक्ट झाली आकृती. आता काय अडचण नाही. एल लाईन लिहायची काही जरूर नाहीये, CD लाईन आहेच आहे. पहा, आधी मला समजावून सांगू दे व्यवस्थित. ती थेरम समजून घ्या, मग मी तुम्हाला लिहून देतो व्यवस्थित. काय थेरम आहे हे वापरायचंय आपल्याला, म्हणून माझी एवढी तळमळ आहे. कुठून आलं म्हणल्यानंतर मग नाही उपयोग, काहीच आम्हाला समजलं नाही म्हणणार. तिथं वर्तुळ दाखवलंय, ओके. त्या वर्तुळाची CD कोण आहे? स्पर्शिका आहे. दिसती तुम्हाला. कुठल्या बिंदूमध्ये स्पर्शिका आहे? B मध्ये. ओके. B मधूनच जाणारी AB कोण आहे? छेदिका आहे. टँजंट सिकॅन्ट अँगल तयार झाला. कोणता? बघा तिथं, अँगल ABC. मग हा अँगल कुठं तयार झालाय? अँगल ABC हा R1 सेगमेंट मध्ये तयार झालाय. काय बोलतोय मी? ABC हा अँगल R1 नावाच्या सेगमेंट मध्ये झालाय. बर. या R1 सेगमेंट मधल्या ABC अँगलनी कोणता आर्क इंटरसेप्ट केलाय? आर्क AXB. फंटास्टिक, फंटास्टिक. समजलं व्यवस्थित? अजून एकदा रिपीट करतो. CD रेषा ही B च्या तिथे स्पर्शिका आहे. या स्पर्शबिंदूतून B मधून रेषा AB ही छेदिका आहे. त्यामुळे ABC नावाचा कोन तयार झालेला आहे. त्यामधली BC ही छेदिका आहे. AB ही छेदिका आहे, BC ही स्पर्शिका आहे. म्हणून मी त्याला म्हटलं ABC कोन हा स्पर्शिका छेदिका कोन आहे व तो R1 नावाच्या वर्तुळखंडात तयार झालेला आहे. ABC कोनानं कंस AXB इंटरसेप्ट केला आहे. इंग्लिश मध्ये, CD is a tangent at B and AB is the secant. Therefore, angle ABC is called as tangent secant angle. It is formed inside the segment R1 and the angle ABC has intercepted the arc AXB. Fantastic. आता चला आपण R2 नावाच्या वर्तुळखंडात जाऊया. R2 नावाच्या वर्तुळखंडामध्ये APB हा एक कोन तयार झालेला आहे. APB कोन हा AYB कंसात तयार झालाय. मी असं म्हणेन,
की एपीबी कोन हा AYB कंसामध्ये अंतर्लिखित कोन आहे. पटलं तर तुम्ही स्वतःला हो म्हणा. एपीबी हा कोन AYB कंसातील अंतर्लिखित कोन आहे. बर, मग अंतर्लिखित कोनानं म्हणजे पी कोनानं कोणत्या कंसाला अंतरखंडित केलंय? एपीबी कोनानं कोणत्या कंसाला अंतरखंडित केलंय? AXB, समोरचा कंस AXB लाच आहे का यार? मग आम्हाला सिद्ध करायचंय की हा पी कोन एकरूप कोन बी, एबीसी कोन एकरूप कोन एपीबी. इथपर्यंत समजलं का? दोन तिथं तीन वाक्यातच होत आहे. लिहा, मी सांगतो ते. पक्ष आकृतीत सीडी ही बी बिंदूत स्पर्शिका असून, रेषा सीडी ही बी बिंदूत स्पर्शिका असून, इन द फिगर line B, line CD is tangent to the circle at point B. Full stop. Line AB is a secant. Full stop. Angle AB, APB, रेषा AB ही छेदिका आहे. फुल स्टॉप. कोन APB हा कंस AYB मधील अंतर्लिखित कोन आहे. Angle APB is the inscribed angle in the arc AYB. फुल स्टॉप. खालच्या वेळेला किंवा त्याच्याच पुढे फुल स्टॉप करून लिहा. R1 and R2 are the segments as shown. R1 and R2 are the segments as shown. खाली लिहा. टू प्रूव्ह R1 आणि R2 हे वर्तुळखंड आकृतीत दर्शवल्याप्रमाणे आहेत. खाली लिहा. साध्य कोन ABC एकरूप कोन APB. हे सिद्ध करायचंय. प्रूफ, सिद्धता. इन द फिगर आकृतीत कोन ABC हा स्पर्शिका छेदिका कोन आहे. अँगल ABC इज टँजंट सिकॅन्ट अँगल. कोन ABC हा टँजंट सिकॅन्ट अँगल. व कोन APB, नाही नाही, काय मी म्हणत होतो, हा कोन ABC हा टँजंट सिकॅन्ट अँगल स्पर्शिका छेदिका कोन आहे. म्हणून खालच्या वेळेला म्हणून यम अँगल ABC बरोबर 1/2 माप कंस AXB. म्हणून M कोन APB M कोन ABC बरोबर 1/2 M कंस AXB डॅश 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 नंबर 1. कारण स्पर्शिका छेदिका प्रमेय, टँजंट सिकॅन्ट थिअरम.
बघ माहिती मला काढून त्याला पाठव मला. एबीसी बरोबर 1/2 मापकांश ए एक्स बी डाय डॅश स्पर्शिका छेदिका प्रमेय नंबर 1 म्हणजेच टँजंट सिकॅन्ड थेरम. खाली पॅराग्राफ, कोन एपीबी हा आंतरलिखित कोन आहे. अँगल एपीबी इज an inscribed angle. खालच्या वेळेला म्हणून एम कोन एपीबी माप कोन एपीबी बरोबर 1/2 मापकांश ए एक्स बी. आकृतीत बघा, इकडे बघा, या कोणाचं माप बरोबर 1/2 या कंसाचं माप 1/2 मापकांश एपीबी डॅश 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 नंबर 2, कारण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आंतरलिखित कोनाचे प्रमेय. हे बघा सोपं आहे बघा, स्पर्शिका छेदिका दिसली की या अँगलचं माप या कंसाच्या निम्म म्हटलं की डॅश 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 टँजंट सिकॅन्ड थेरम स्पर्शिका छेदिका प्रमेय. इथं स्पर्शिका छेदिका आहे का सांगा बरं? नाही म्हटल्यानंतर हा कोण आहे याच्यातला आंतरलिखित कोण आहे. मग याचं माप बरोबर काय, याच कंसाच्या मापाच्या निम्म डॅश डॅश आंतरलिखित कोनाचं प्रमेय. एक तर आंतरलिखित कोनाचं प्रमेय किंवा स्पर्शिका छेदिका प्रमेय, काहीही असो. दिसलं काय तुम्हाला त्यातून? म्हणून 2 नंबर म्हणलं ना मगाशी, म्हणून 1 व 2 वरून उजव्या बाजू सेम आहेत की, उजव्या बाजू सेम आहेत. 1/2 एम कंस एक्स बी हे सेम आहे. म्हणून 1 व 2 वरून डॅश खालच्या वेळेला एम कोन एबीसी बरोबर एम कोन एपीबी. माप समान आहेत म्हणून कोन एबीसी एकरूप कोन एपीबी हे सिद्ध. 2 पायऱ्यात झालं, 2-3 पायऱ्यात. काय अडचण आहे? एक सोडून स्टार नाव टाका. 2 जीवांच्या छेदण्याचा गुणधर्म, थिअरम किंवा प्रमेय म्हणा, छेदण्याचे 2 जीवांचे छेदण्याचे प्रमेय, थिअरम ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 chords. याच्यावर तुम्हाला 3 ते 4 मार्काची गणित दरवर्षी मिळणारच. बोर्डाला असतच गणित. 2 जीवा दिलेल्या आहेत, लक्ष द्या, आधी समजून घ्या, फार सोपं आहे. 2 जीवा आहेत. मी 2 वर्तुळ काढलेत, पण 2 जीवांसाठी जर बोलायचं, 2 जीवा जर छेदत असतील तर एक तर असं छेदतील आतच, किंवा अशी जीवा पुढं वाढवून हे पुढं वाढवल्यानंतर छेदतील. कळलं ना? म्हणजे वर्तुळाच्या बाहेर छेदतील. इथं कसं आहे, वर्तुळाच्या आतमध्ये छेदल्यात. ह्या दोन्ही केसेस आपल्याला बघायच्या. कळलं का? मग आता याचं स्टेटमेंट काय ते मला सांगायचं आता तुम्हाला. महत्वाचा पार्ट तो आहे. वाक्य फार किचकट असतं, परंतु ते समजलं पाहिजे. समजा एबी, लक्ष द्या, एबी आणि सीडी ह्या 2 जीवा छेदत आहेत, वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतायत. कुठं छेदल्यात? ह्या समजा पी बिंदूत छेदल्यात. तर आपल्याला सिद्ध काय करायचंय की एपी गुणिले पी, किंवा स्ट्रेट फॉरवर्ड पी पासून सुरुवात करायचं. पी पासून सुरुवात करा. पी ए गुणिले पी बी बरोबर पी सी गुणिले पी डी.
आता ही पीए कोण आहे? लांबीच आहे. पीबी कोण आहे? अंतरच आहे. पीए पण अंतर आहे, पीबी पण अंतर आहे. रेषाखंडांच्या दोन्ही लांब्याच आहेत. पीसी कोण आहे? ही सुद्धा रेषाखंडाची लांबी. पीडी कोण आहे? ही सुद्धा रेषाखंडाची लांबी. पण त्यांनी वाक्य सांगताना थेरॉटिकल स्टेटमेंट जे असतं, जे थेरम मधलं स्टेटमेंट असतं, ते सांगताना काय सांगतात माहिती का? जर दोन जीवा असे छेदत असतील, तर या आणि या तुकड्यापासून बनणारा आयत, कुठला कुठला? हा तुकडा आणि हा तुकडा, यापासून बनणारा आयत याचं क्षेत्रफळ आणि हा तुकडा आणि हा तुकडा याच्यापासून बनणारा आयत याचं क्षेत्रफळ, हे दोन्हीही समान असतात. अहो, क्षेत्रफळ म्हणजे काय? पाया गुणिले उंची किंवा लांबी गुणिले रुंदी. हे बघा, मग ही लांबी ही रुंदी घेतली किंवा ही लांबी ही रुंदी घेतली, ही लांबी घ्या ही रुंदी घ्या किंवा ही लांबी घ्या ही रुंदी घ्या. शेवटी त्या दोन तुकड्यांची जी लांबी आहे त्यांचे आकडे आहेत, त्यांचा गुणाकार बरोबर दुसरे जीवांचे तुकडे झालेले त्यांच्या आकड्यांचा गुणाकार. स्टेटमेंट मध्ये त्यांच्यापासून बनलेल्या आयताचे क्षेत्रफळ म्हणजे कसं? एबी चे दोन तुकडे पीए आणि पीबी, पीए आणि पीबी या दोन तुकड्यापासून बनलेल्या आयताचे क्षेत्रफळ व पीसी आणि पीडी या दोन तुकड्यांपासून बनलेल्या आयतांचे क्षेत्रफळ, हे क्षेत्रफळ समान असते. कळलं का? म्हणजे शेवटी आपल्याला काय सिद्ध करायचंय? दोन जीवा जर वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील, ए बी आणि सी डी, ह्या जर पी मध्ये छेदत असतील, तर पी ए गुणिले पी बी बरोबर पी सी गुणिले पी डी. लक्षात ठेवायला सोपं, जो छेदनबिंदू आहे तिथून सुरू करायचं आणि त्या रेषाखंडाचे तुकडे, दोन जीवांचे तुकडे, त्या तुकड्यांचा गुणाकार बरोबर तुकड्याचा गुणाकार. फिनिश. ओके, समजून सांगतो, लिहित देत देत देत. आता आपण स्टेटमेंट न लिहिता डायरेक्टच त्याची आपण ही लिहूया. काय म्हणतात त्याला? पक्ष साध्य सिद्धता. आधी आकृती काढा. आकडा एक टाका. आकडा एक, दोन जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील तर if two chords intersect in the interior of the circle. ही आकृती काढा. एसी आणि बीडी जोडा. एसी आणि बीडी जोडलं. पक्ष आकृतीत AB व CD या दोन जीवा in the figure, chord AB and chord CD. आकृतीत जीवा AB व जीवा CD किंवा AB व CD ह्या दोन जीवा वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये P बिंदूत छेदतात. लक्षात ठेवा, इथं आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू सुद्धा घेतलेला नाहीये, त्याची काळजीच करायची नाही. त्यामुळं एबी व सीडी या दोन जीवा वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये पी बिंदूत छेदतात. Chord AB and CD intersect in the interior of the circle. Intersect in the interior of the circle in point किंवा at point P. साध्य एक ओळ सोडा. टू प्रूव्ह PA, लक्षात ठेवायला अतिशय सोपं, PA गुणिले PB झाले का? AB चे दोन तुकडे, त्याच्याच पुढे बरोबर तुम्ही पुढेच लिहा PC गुणिले PD. हे आपल्याला सिद्ध करायचंय.
रचना, कन्स्ट्रक्शन, जॉईन एसी अँड बीडी. एसी व बीडी जोडले. एसी व बीडी जोडले. सिद्धता, प्रूफ. आता लक्ष द्या. तुम्हाला हे असंच इझिली सिद्ध करायला आलं पाहिजे, इतकं सोपं आहे. फक्त तशी नजर तयार 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 ठेवा तुम्ही. हे बघा, पीएसी आणि पीडीबी, मुद्दाम मी म्हणतोय कसं बघा. पीएसी या त्रिकोणाकडे बघा आणि पीडीबी या त्रिकोणाकडे बघा. पीडीबी, पी एकरूप पीच, कोण पी एकरूप कोण पी. इथपर्यंत समजलं. कारण काय? परस्पर विरुद्ध कोण. सामायिक कोण नाहीये. विरुद्ध कोण पण म्हणायचं नाही. विरुद्ध कोण नुसतं म्हणला तर चौकोनाचे विरुद्ध कोण झाले, समोरासमोरचे कोण. परस्पर विरुद्ध कोण म्हणायचं. परस्पर विरुद्धचा अर्थ काय? एकाच बिंदूच्या तिथं तयार झालेले परस्पर विरुद्ध. ओके, परस्पर विरुद्ध कोण. आता दुसरं बघा, नीट नजर तयार ठेवा. ए कोण बघा बरं. ए कोणता कोण म्हणतोय मी? ए कोण. हा, मी ए कोण कसा वाचतो बघा. पीएबी, सॉरी पीएसी. मी पीएसी म्हणायच्या ऐवजी पहिल्यांदा पीएससी म्हणणार, पण नंतर बीएसी म्हणणार. कारण का पीएसी म्हणजेच बीएसी. का बरं? ए डॅश पी डॅश बी एका रेषेत आहेत. पी ए सी म्हणजेच बीएसी. ओके, या बीएसी कोणाने कोणता कंस आंतरखंडित केलाय? हा. आता पीडीबी बघा. पीडीबी कोण? हिरवा दाखवलेला पीडीबी. मी पीडीबी म्हणणार सुरुवातीला, आता म्हणणार सीडीबी. म्हणजे ए कोणानं आणि डी कोणानं हाच कंस आंतरखंडित केलाय. किंवा ए आणि डी कोण हे या वर्तुळावर आंतरलिखित झालेत या कंसात. मग एकाच कंसात आंतरलिखित झालेले कोण कसे असतात? एकरूप असतात. बरोबर आहे की नाही? म्हणून मी काय म्हणू शकतो? म्हणून मी म्हणू शकतो की कोण ए एकरूप कोण डी. कारण का ए कोणानं डी कोणानं समोरचा बीसी हाच कंस आंतरखंडित केलाय. किंवा ए व डी हे कोण एकाच वर्तुळाच्या कंसातील आंतरलिखित कोण आहेत. कोणत्या कंसातील आंतरलिखित कोण? या कंसातील. म्हणून ते एकरूप झालं की समरूपता झाली की. काय झाली समरूपता? म्हणून कोको कसोटीनुसार पी ए सी हा त्रिकोण समरूप झाला पीडीबी. बाजूबागीला बाजूला पी ए छेद पीडी बरोबर एसी छेद डीबी बरोबर पीसी छेद पीबी. पहिलं आणि तिसरं तोंडी तुम्ही तिरपा गुणाकार करा बरं. तिरपा गुणाकार करा तोंडी. हे बघा, पी ए गुणिले पीबी बरोबर पीसी गुणिले पीडी. हे सिद्ध. संपलं. कळलं का? पक्ष साध्य लिहिलंय. पक्ष आणि साध्य लिहिले की नाही आपण? पक्ष लिहिलंय का नाही? पक्ष आणि साध्य लिहिलंय. सिद्धता, आकृतीत त्रिकोण, हा साध्य बरोबर. सिद्धता, प्रूफ. आकृतीत त्रिकोण पीएसी होय. इन ट्रायंगल पीएसी अँड ट्रायंगल पीडीबी. त्रिकोण पीएसी व त्रिकोण पीडीबी मध्ये डॅश खालच्या वेळेला
कोण पी एकरूप कोण पी डॅश 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 व्ही डॉट अपोजिट अँगल्स परस्पर विरुद्ध कोण खालच्या ओळीला कोण ए एकरूप कोण डी डॅश 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 एकाच कंसातील आंतरलिखित कोण angles inscribed in the same arc. Therefore, triangle PAC similar triangle PDB. आता संपणार आहेत, अर्धा मिनिट राहिलाय. पटकन तुम्ही ए ए ए ए टेस्ट म्हणा, ए कोको कसोटी, नंतर बाजू भागिले बाजू लिहा. हे लिहिल्यानंतर पहिलं आणि तिसरं रेशो खाली घ्या आणि तिरपा मल्टिप्लाय करून पीए गुणिले पीबी बरोबर पीसी गुणिले पीडी असं लिहा. हे सिद्ध. पटपट लगेच जॉईन व्हायचंय.